आता लाडक्या बहिणींना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत, दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहेत आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत. ही योजना आहे LIC बीमा सखी योजना. आता ही योजना नक्की काय आहे, यासाठी पात्रता काय आहे, या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे, नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे लवकरात लवकर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. licindia.in/LICS बीमा सखी या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर पाहू शकता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC तर्फे इथे रिक्रुटमेंट ऑफ LIC बीमा सखी म्हणजेच भरती निघालेली आहे. LIC तर्फे बीमा सखी एजंटसाठी, महिला करिअर एजंट, त्यालाच आपण बीमा सखी एजंट म्हणतो. आता ही योजना काय आहे, संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेऊयात. काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत तर LIC बीमा सखी म्हणजेच MCA स्कीम इज ए स्टायपंडरी स्कीम आहे, म्हणजे स्टायपन तुम्हाला महिन्याला मिळणार आहे. यामध्ये एक्सक्लुझिव्ह फॉर वुमेन, फक्त महिलांसाठी हे राहणार आहे. आणि यामध्ये जो काही स्टायपंड पिरियड आहे तो 3 वर्षाचा राहणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्टायपंड भेटेल. 3 वर्षाची ही स्कीम आहे. या स्कीम अंतर्गत जर पाहिलं तर अपॉइंटमेंट ऑफ ए पर्सन अंडर द MCA स्कीम विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ सॅलरी अपॉइंटमेंट ॲज अन एम्प्लॉय. म्हणजेच एम्प्लॉय, सॅलरी एम्प्लॉय म्हणून तुम्हाला इथे काम करायचं नाही. एक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती समजू शकता, अशा पद्धतीने आहे. 3 वर्षासाठी राहणार आहे. मिनिमम तुमचं एज इथे 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 70 वर्ष इथे असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 70 वर्ष पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर कमीत कमी तुमचं क्वालिफिकेशन 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर परफॉर्मन्स नॉर्म्स टू बी फुलफिल ड्युरिंग इच स्टायपंड इयर बाय MCS. या स्कीम मध्ये प्रत्येक वर्षीचं जे काही पर्सेंटेज दिलेले आहे ते कम्प्लीट असणं गरजेचं आहे. आता काय काय आहे ते थोडक्यात अजून माहिती घेऊयात. इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ लाईव्स म्हणजे 24. आता फर्स्ट इयर कमिशन आहे, बोनस 48,000 रुपये, म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 48,000 रुपये बोनस मिळेल. परंतु तुम्हाला जे काही 24 पॉलिसी आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे. महिन्याला 2 पॉलिसी तरी कमीत कमी तुमच्याकडून झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही एजंटचं काम करणार आहे. या 24 पॉलिसी थोडक्यात तुम्हाला इथे कस्टमरच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हे 48,000 रुपये जे काही एक्स्ट्रा आहेत तो बोनस तुम्हाला मिळणार आहे. महिन्याला 2 पॉलिसी झाल्या पाहिजेत. आता जो काही स्टायपंड आहे, महिन्याला जे काही पैसे मिळणार आहेत ते पाहू शकता इथे. फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये दिले जातील. स्टायपंडरी इयर आणि स्टायपंडरी पेएबल पर मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 7,000 रुपये हे पहिल्या वर्षी भेटणार आहेत. म्हणजे पहिलं जे वर्ष आहे त्याला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये. सेकंड इयरला काय होईल, म्हणजे दुसऱ्या वर्षी काय होईल, प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये भेटतील. परंतु तुमच्या जे काही पॉलिसीज आहेत त्या 65% यातल्या कम्प्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही 24चं टार्गेट आहे त्यापैकी 65% असं आपण समजूयात. त्यानंतर थर्ड इयरला म्हणजे तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5,000 रुपये मिळतील आणि याला सुद्धा एकच अट आहे की तुमची जी काही पॉलिसीज आहेत त्या कमीत कमी तुमच्या 65% कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तर 24च्या 65 करा तर तेवढ्या पॉलिसी तुम्हाला 65% पॉलिसी करायच्या आहेत. त्यानंतर अजून काही अटी आहेत तर त्या समजून घ्या. रिलेटिव्स ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉय शाल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटमेंट ॲज अ MCA. म्हणजेच तुमच्या अगोदर जर LIC एजंट कोणी असेल, एम्प्लॉय असेल LICचा, तर तो या स्कीमसाठी इलिजिबल नाही. आणि तसेच रिलेटिव्ह सुद्धा इथे इलिजिबल नाहीत, जसं की स्पॉट चिल्ड्रन, इन्क्लुडिंग अडॉप्टेड आणि स्टेप चिल्ड्रन्स, असे जे काही LICचे एजंट आहेत त्यांच्या घरातील कोणीही यामध्ये भाग घेऊ शकत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर ए रिटायर्ड एम्प्लॉय ऑफ द कॉर्पोरेशन ऑर अन एक्स एजंट सिकिंग रिअपॉइंटमेंट शाल नॉट बी. इथे म्हणजेच जे रिटायर एम्प्लॉय असतील, एक्स एजंट असतील ते सुद्धा इथे अप्लाय करू शकत नाहीत. त्यानंतर इथे द लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो शुड बी अपलोडेड अलॉंग विथ द ऍप्लिकेशन.
म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागेल असं सांगितलंय. त्यानंतर डॉक्युमेंट शुड बी अटॅच ऍप्लिकेशन फॉर्म. काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतात ते दिलेले आहे. एक एज प्रूफ, तुम्ही एज प्रूफ मध्ये तुमचं आधार कार्ड देऊ शकता. फक्त सेल्फ अटेस्टेड पाहिजे, म्हणजे त्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्याच्यावरती तुम्हाला सही करायची आहे. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ, तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे 10वी पासचं सर्टिफिकेट. अशा प्रकारचे हे 3 ते 4 डॉक्युमेंट्स जर तुमची निवड झाली तर हे तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल जर तुमची चुकीची माहिती जर तुम्ही दिली किंवा इनकम्प्लीट ऍप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. अप्लाय करण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे, क्लिक हिअर फॉर बीमा सखी. या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. नवीन एक पेज ओपन होईल. हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून करा. तर इथे याची जी लिंक आहे LIC बीमा सखीची, ही सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. डायरेक्ट त्याच्यावरती येऊन तुम्ही इथे अप्लाय करू शकता. नेम टाकायचं आहे, लीड ऍप्लिकेशन फॉर LIC बीमा सखी. पूर्ण नाव आधार कार्ड वरती जसं असेल त्याचं टाकायचं. नंतर जन्मतारीख इथे तुमची जी असेल आधार कार्ड वरती तसंच इथे टाकायची आहे. 18 ते 70 वयोगटातले इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर मोबाईल नंबर, जो काही बीमा सखी आहे, ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय ते इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे, जो काही महिलेचा ईमेल आयडी असेल. त्यानंतर ऍड्रेस टाकायचा, ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2, 2 बॉक्स दिले आहेत. संपूर्ण ऍड्रेस टाका, तालुका पिनकोड सहित. खाली पिनकोड आहे, पिनकोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथे विचारलंय तुम्ही एजंट आहात का, LICचे का एम्प्लॉय आहात का किंवा दुसरं काय आहेत, तर इथे आपल्याला नो करायचंय. आपण कोणतेही एजंट नाही किंवा LICचे एम्प्लॉय नाही, तर इथे नो करायचं आहे. नो करून खाली कॅप्चा विचारला जाईल, तर त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. या बॉक्समध्ये जसे लेटर नंबर दिसत आहेत तसे टाकून खाली सबमिटचं बटन तुम्हाला येईल. या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म फिलअप करून घेऊयात. फिलअप केलेला आहे. फिलअप केल्यानंतर आता आपण सबमिट करूयात. जसं तुम्ही सबमिट कराल तर पुढे तुम्हाला थोडी माहिती विचारली जाईल, जसं की तुमचं स्टेट कोणतं आहे. तर आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक फॉर सिटी या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक फॉर सिटीवरती क्लिक केल्यानंतर जे काही सिटी आहे, तुम्ही त्या कोणत्या सिटीमध्ये काम करायला इच्छुक आहात ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही जवळची सिटी असेल किंवा तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता ती सिटी सिलेक्ट करा आणि खाली क्लिक फॉर ब्रँच लिस्ट. आता LICच्या जे काही ब्रँच आहेत त्या ब्रँच तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यावरती क्लिक केलं की तुम्ही कमीत कमी एक ब्रँच सिलेक्ट करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 ब्रँच सिलेक्ट करू शकता. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3. अशा पद्धतीने तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ऑप्शन दिलेले बॉक्स आहेत, त्या बॉक्सवरती क्लिक करायचे. कमीत कमी तुम्ही 1 आणि जास्तीत जास्त 3. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही 3 सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे सिलेक्ट केलेले आणि त्यानंतर सबमिट लीड फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही सबमिट कराल तर थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट, अवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कॉन्टॅक्ट युअर शॉर्टली, हॅव अ नाईस डे. म्हणजे तुमचा आता फॉर्म भरलेला आहे. काही दिवसांनी तुम्हाला कॉल केला जाईल आणि कॉलवरती या योजनेची, या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल. काही दिवसांनी ट्रेनिंग होऊ शकतं, तुम्हाला कागदपत्रे मागितली जातील. अशा पद्धतीने तुम्हाला कॉल येऊन सगळी माहिती सांगितली जाईल. कोणताही फ्रॉड कॉल घेऊ नका. कोणी पैशाची मागणी करत असेल तर LIC तुमच्याकडून कोणतेही 1 रुपया सुद्धा पैसे घेत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमची पुढची प्रोसेस त्यांनी कंप्लीट, त्या ब्रँच असेल त्या ब्रँचकडून कंप्लीट केली जाईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी, या बीमा सखी योजनेसाठी अप्लाय करायचं होतं. महत्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.